नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण एमएसटी सीटी 2026 च्या परीक्षेमधून तुम्ही इंजिनिअरिंग करणार किंवा फार्मसी करणार, त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण एज्युकेशन फ्री मध्ये होणार आहे. बाळांनो, जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असले, जर तुम्ही अशा पद्धतीने सीटचा फायदा घेतला, तुमचं पूर्ण एज्युकेशन फ्री मध्ये होईल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. बाळांनो, असेच व्हिडिओज मी टाकत असेल दिवसाचे 2-2, 3-3, जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. चला बघूया आपण आता फ्री एज्युकेशन. सगळ्यात पहिले गर्ल्स साठी बघूया बाळांनो. ठीक आहे, बॉईज साठी मी तुम्हाला नंतर सांगतो. जे ऑफिशियल अनाउन्समेंट आहे बाळांनो, त्या पद्धतीने जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट्स असले, जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असले, तर तुमचं पूर्ण एज्युकेशन फ्री मध्ये होऊन जाणार आहे बाळांनो. पण त्याच्यासाठी काही ना काही इलिजिबिलिटी आहे, त्या पण आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, सरसकट सगळ्याच विद्यार्थिनींना, सगळ्याच मुलींना फ्री एज्युकेशन आहे का बाळांनो? नाही, सरसकट नाही आहे. ठीक आहे, काही काही क्रायटेरियाज आहेत, ते क्रायटेरियाज आज आपल्याला बघायचे आहेत. आधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क असतील बाळांनो, तरी तुम्ही एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT सारख्या ब्रांचमध्ये जाऊ शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघा बाळांनो, भरपूर असे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, खूप कमी मार्क होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त व्यवस्थित काउन्सिलिंग केली, व्यवस्थित काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली, व्यवस्थित काउन्सिलर कडून ऑप्शन फॉर्म बनवून घेतला, व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून घेतलं काउन्सिलर कडून, व्यवस्थित कॅप राऊंडला खेळले, स्पॉट राऊंडला खेळले, ILS राऊंडला खेळले, मॅनेजमेंट राऊंडला खेळले. कमी मार्क्स मध्ये पण त्यांचं खूप चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं बाळांनो. ठीक आहे, आणि असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते, खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. तुम्हाला माहितीये का क्रॅप राऊंड मध्ये फ्रीज कसं करतात, कॉलेज बुक कसं करतात, नेक्स्ट राऊंडला कसं जातात? जर तुम्हाला 350 कॉलेजची माहिती असेल ना महाराष्ट्राच्या, तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्ट करा. पण जर नसेल माहिती तर प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट होतात बाळांनो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी काही डाऊट आला तुम्ही कॉल करा, मेसेज करा. अनलिमिटेड कॉल, अनलिमिटेड मेसेज. असं नाही की याच टाइमाला करा, याच टाइमाला करा, असं काहीच नाहीये. तुम्ही कधीही कॉल करू शकता. ठीक आहे, तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतात. पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच कॉलेज लिस्ट जर तुम्ही सीईटीला सबमिट केली, तुमच्या कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज लागण्याचे चान्सेस खूप वाढून जातात बाळांनो. स्कॉलरशिप सगळ्यात मोठा पॉईंट असतो. ठीक आहे, आपण स्कॉलरशिप वरती पण खूप सेशन्स घेणार आहोत बाळांनो, जेणेकरून लास्ट इयरला 2-2, 3-3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची. काही विद्यार्थ्यांची त्यांची फीज झिरो झाली माहितीये. फक्त आम्ही काय खूप वेगळ्या गोष्टी केल्या का? नाही, फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या आम्ही, की बाळा या स्कॉलरशिपमध्ये अप्लाय कर, की बेटा या स्कॉलरशिपमध्ये अप्लाय कर. त्यांचे लॅपटॉपची स्कॉलरशिप, त्यांना फ्री लॅपटॉप भेटले, त्यांना फ्री हॉस्टेल भेटलं, फ्री ट्युशन फीज, एव्हरीथिंग फ्री है ना. तर तुम्हाला पण या सगळ्या गोष्टींचा लाभ होईल पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, म्हणून नक्कीच एनरोल करा. जरी हाय मार्क्स आले असतील बाळांनो तरी ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ, आणि जरी लो मार्क्स आले असतील तरी अंडर कॉन्फिडंट नका होऊ, कारण अजून पण 50% बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तर तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार तुम्ही. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, मी असं नाही म्हणत की इथूनच काउन्सिलिंग करा. तुम्हाला जिथून काउन्सिलिंग करायची ना करून घ्या, पण माझं फक्त एवढं म्हणणं आहे. ठीक आहे, चला आता बघा बाळांनो, आपण गर्ल्स बद्दल बोलतोय पहिले. ठीक आहे, विद्यार्थिनींबद्दल बोलतोय. आता इथं काही मागच्या वर्षी GR आलेला होता. ठीक आहे, इथं काय म्हटलंय GR मध्ये बघा, हा पूर्ण GR आहे. ठीक आहे, आपण पुढे वाचूया GR ला. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. ठीक आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार, म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच NEP बाळांनो. ठीक आहे, व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समान प्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य शिक्षण मंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आलेला आहे. ठीक आहे, बरं आता 5/7/2024 रोजी हा डिसिजन डिक्लेअर झाला होता बाळांनो, की विद्यार्थिनींचं आता प्रमाण वाढवायचं आहे आपल्याला. आता कसं काय वाढवणार प्रमाण? ठीक आहे, मग काही दिवसांनी परत एक GR डिक्लेअर झाला. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गर्ल्सचं जे पूर्ण एज्युकेशन आहे बाळांनो ते फ्री करायचं. मुलींचं जेवढं एज्युकेशन आहे ते काय करायचं? फ्री करायचं. कारण फक्त 36% विद्यार्थिनी असतात. जर 100 विद्यार्थी फॉर एक्झाम्पल कम्प्युटर सायन्स ब्रांचमध्ये आहेत, तर त्यामध्ये बाळांनो 64 विद्यार्थी हे बॉईज असतात आणि फक्त 36 विद्यार्थी गर्ल्स असतात. है ना, हे प्रमाण वाढवायचं आहे. कारण आज पण मी खेड्यागावात बघतो बाळांनो, मी स्वतः खेड्यागावातून येतो. ठीक आहे, आज पण अशा
गोष्टी एक्झिस्ट करतात. तुम्हाला वाटत असेल की नाही या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, नाही बाळांनो, आज पण अशा गोष्टी एक्झिस्ट करतात जिथं विद्यार्थिनीला फक्त 12वी पास होऊ देतात, त्यानंतर तिचं लग्नाचं प्रोसेस सुरू करून देतात. ठीक आहे, जास्तीत जास्त आजूबाजूच्या एखाद्या BSc कॉलेजमध्ये किंवा BA कॉलेजमध्ये टाकून देतात जेणेकरून एज्युकेशन चालू असेल. ठीक आहे, पण आज सुद्धा ही अवेअरनेस नाही आहे गावांमध्ये की इंजिनिअरिंग फार्मसी सारख्या उच्च शिक्षणापर्यंत मुलींना पोहोचवावं. ठीक आहे, जी रियालिटी आहे ती सांगतोय मी, है ना. मी अनुभवलेला आहे ही गोष्ट, है ना. ठीक आहे, तर या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटने डिसाईड केलंय की आता जर पालकांना वाटतंय, खेडोगावातल्या पालकांना किंवा शहरातल्याही काही पालकांना जर असं वाटतंय की आम्ही पैशाच्या अभावे नाही शिकवते मुलींना, है ना, तर त्यांना फ्री एज्युकेशन दिलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे की पूर्ण विद्यार्थिनींना फ्री एज्युकेशन भेटणार आहे. पण त्याच्यामध्ये काही ना काही अट आहे बाळांनो. ज्या विद्यार्थिनींचं ऍडमिशन फक्त कॅप राऊंड मध्ये होईल त्याच विद्यार्थिनींना, जर तुम्ही मॅनेजमेंट भरून ऍडमिशन घेताय, तुम्हाला फ्री एज्युकेशन नाही बाळांनो, है ना. फक्त आणि फक्त कॅप राऊंड बाळांनो. कॅप राऊंड मध्ये जर तुमचं ऍडमिशन होतंय तरच तुम्हाला फ्री एज्युकेशन भेटेल, अन्यथा तुम्हाला फ्री एज्युकेशन भेटणार नाही. मुलींना ही खूप महत्वाची अट आहे. ही पहिली अट झाली बाळांनो तुमची, है ना. दुसरी अट सांगतो मी, तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे बाळांनो. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या कमी नसेल, इन्कम सर्टिफिकेटचं प्रूफ तुम्हाला द्यावं लागतं. इन्कम सर्टिफिकेट मध्ये मागच्या 3 वर्षाचं उत्पन्न जर तुमचं 8 लाखाच्या वरती गेलेलं असेल बाळांनो, मागच्या 3 वर्षाचं म्हणजे 24 लाखाच्या वरती गेलेलं असेल, तर जर 24 लाखाच्या वरती गेलं असेल मागच्या 3 वर्षाचं उत्पन्न, तुम्हाला फ्री एज्युकेशनचा फायदा होणार नाही. 8 लाख ही मॅक्झिमम लिमिट आहे एका वर्षाची. गोष्ट समजते. आणि जर नसेल बनलेलं इन्कम सर्टिफिकेट तर बनवून घ्या. ठीक आहे. 8 लाखापेक्षा, आणि हे 2025 साली पण ही गोष्ट राबवण्यात आली होती, पण भरपूर विद्यार्थिनींचं ऍडमिशन नाही झालं फ्री एज्युकेशन मध्ये. का माहितीये? फक्त इन्कम सर्टिफिकेटमुळे. त्यांना कोणी सांगितलंच नाही शेवटच्या क्षणीपर्यंत की इन्कम सर्टिफिकेट पण लागणार आहे. त्यांना कोणी सांगितलंच नाही की तुम्हाला कॅप राऊंडने ऍडमिशन घ्यायचंय, तुम्हाला स्पॉट राऊंडने नाही, ILS राऊंडने नाही जायचं, किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडने नाही जायचं तुम्हाला, किंवा मॅनेजमेंट राऊंडने नाही जायचंय. या गोष्टींना प्लीज समजून घ्या बाळांनो. ठीक आहे, कॅप राऊंड मध्ये तुमचं आरामात ऍडमिशन होऊन जाईल, घाबरू नका बाळांनो. त्यासाठी आपली पर्सनल काउन्सिलिंग आहे, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला टार्गेट करता येईल बाळांनो. मी जीव तोडून सांगतोय, जर तुम्हाला फ्री एज्युकेशनचा फायदा होतोय ना बाळांनो, तरी व्यवस्थित काउन्सिलिंग करून घ्या, जेणेकरून तो फायदा तुम्हाला 100% होऊन जायला हवाय. ठीक आहे, आता 8 लाखाची एलिजिबिलिटी आहे, इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. आता बॉईजसाठी काय गोष्ट आहे बाळांनो? बॉईजसाठी एक गोष्ट आहे, ती म्हणजे TFWS किंवा EBC सर्टिफिकेट. EBC सर्टिफिकेटने इतका फायदा नाही होत. TFWSचा खूप मोठा फायदा असतो बाळांनो. TFWSचा फायदा सांगतो. TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. आता जर फॉर एक्झाम्पल कोणत्या कॉलेजचं COEPचं कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ फॉर एक्झाम्पल ओपनचं, है ना, 90% आहे. एक्झाम्पल 90 नाही आहे, पण एक्झाम्पल देतोय मी फक्त, है ना. त्याच जागेवर TFWS जी सीट असते बाळांनो, TFWS तिचं कट ऑफ 95 असतं, म्हणजे कट ऑफ जास्त असतं त्या सीटचं. जर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात शिक्षणामध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये, जर तुमचा स्कोर चांगला आला CETचा, तर तुम्ही जर TFWSच्या सीटला अप्लाय केलं बाळांनो, तुमची शिक्षण फी माफ होऊन जाईल. TFWSची पूर्ण तुमची ट्युशन फीज माफ होऊन जाईल बाळांनो. हा आहे बॉईजसाठी. ठीक आहे, बॉईज अँड गर्ल्ससाठी दोघांना मी सांगितलं. बॉईजसाठी आहे जास्त फायदा नाही आहे, पण ठीक आहे, थोडाफार जेवढं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता या TFWS मध्ये पण कसं अप्लाय करायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये व्यवस्थितरित्या आपण समजवणार आहोत बाळांनो. व्यवस्थित काउन्सिलर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील, म्हणून नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो फक्त. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंग नंबर 1 बॅच आहे महाराष्ट्रातली. जरी कमी मार्क असले तरी आपण पूर्ण प्रयत्न करू एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.